मग मंडळी, तुमच्यासोबत पण झालं का? होतं का कधी जे माझ्यासोबत झालं? तर काय झालं मी सांगते तुम्हाला. रात्री दूध आलं होतं आणि दूध तापायचं सांगितलं आणि मी तापवलंच नाही. सकाळी सासूबाईच्या धाकाने पटकन असं एक पातेलं घेतलं, पातेल्यामध्ये दूध तापत ठेवलं. त्यानंतर घेतले 2 लिंब, पाण्यामध्ये छान मिक्स केले, पिळून घेतले आणि दूध छान उकळी आली की दूध थंड व्हायला ठेवलं. त्यानंतर घातला लिंबाचा रस याच्यामध्ये आणि दूध फाडून घेतलं. त्यानंतर एका जाळीवर घातलं आणि नंतर परत एक तांब्या पाण्याने धुवून घेतलं. हे छान दूध धुवून झालं की एका ताट घ्यायचं, ताटावर प्लेट घ्यायची आणि प्लेटवरती एक कपडा अंथरायचा. कपड्यावरती हे दूध घालायचं, फाडलेलं दूध घालायचं आणि छान मस्त चारी बाजूने झाकून ठेवायचं. यावरती ना जड झाकण ठेवायचं. पाटा ठेवा, वरोटा ठेवा, रांजून ठेवा, काही पण ठेवा. इथे मी काय ठेवलं तुम्हाला सांगते. तर खलबत्ता ठेवला, खलबत्त्यावरती आणखीन एक जड ठेवलं आणि 2 तास असंच ठेवलं. त्यानंतर पाहू शकता मस्त असं आपलं घट्ट सर एकदम हॉटेलमध्ये भेटतं तसंच पनीर रेडी झालं आणि तुम्हाला खरं सांगते सगळ्यांना खूप आवडलं या पनीरच्या भाजीचं मस्त